कुर्तीची कटिंग करायची आहे। त्या कुर्तीच्या कटिंगसाठी पूर्ण उंची घेतलेली आहे। तर त्यासाठी मी डबल फोल्ड करून घेतले कापड हे, आणि नंतर मग जेवढी उंची आहे कुर्तीची तेवढ्या उंचीमध्ये मी ते फोल्ड करून एक्स्ट्रा कापड कट करून घेणार आहे। आता यानंतर आपल्याला या पूर्ण कापडाची, आता माझं हे कापड जे आहे ते एकाच दिशेने डिझाईन असल्यामुळे मी डबल फोल्ड करून परत एक फोल्ड केलेला आहे मागचा आणि पुढचा आपला भाग कट करण्यासाठी। आणि जेवढी हिपची साईज आहे तेवढ्या साईज हिपचा चौथा भाग या पद्धतीने मी सगळीकडे खुणा करून तिथे फोल्ड करून घेतलेलं आहे कापड। आणि हे आता 4 पदरी कापड झालेलं आहे आणि हिपच्या चौथ्या भागावर घडी घेतलेली आहे। तिथून पुढे आता आपल्याला टाकायची आहे। परत एकदा उंची चेक करून घेतली आहे आणि वरती स्ट्रेट करून घ्यायचं आहे कापड, सरळ रेषेत कापून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचे आहे। तर आता बघा, कुर्तीचा माप घेताना शोल्डरच्या निम्मे पूर्ण घ्यायचे आणि तेवढीच उंची मुंड्याला पण द्यायची आणि तिथे सरळ रेगा ओढून घ्यायचे। आता यानंतर आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग। तिथे सरळ रेष टाकून आपला छातीचा जो चौथा भाग येणार आहे त्यामध्ये 2 इंच प्लस करून तिथे खून करून घ्यायचे। आणि 17वर मी कंबर टाकलेली आहे, कारण हेवी साईजचा ड्रेस आहे, टॉप आहे हा। तर 17 इंचावर मी कमरेचं माप टाकणार आहे, कमरेचा चौथा भाग आणि प्लस 2 इंच। आणि जो मुंडा आपण 8 इंचावर टाकला तिथून खाली 3 इंचावर मी फुल बसचा चौथा भाग आणि 2 इंच मार्जिंग। आणि आता सर्वात लास्ट इथे मी हिपचा चौथा भाग आणि 2 इंच मार्जिंग, अशा पद्धतीने मी हे घेतलेला आहे कापडावर खुणा करून। आणि आता आपल्याला मुंड्यासाठी आकार देण्यासाठी 1.5 इंचावर तिरकस खून करून त्या बॉक्समध्ये मुंड्याचा आकार द्यायचा आहे। वरून 1.5 इंचावर शोल्डर स्लोप दिलेला आहे। आता गळ्याचा रुंदी द्यायचे, छातीला 12ने भागायचं आणि येईल तो गळा रुंदी टाकायचे। नंतर आपल्याला गळ्यापर्यंत शोल्डर स्लोपची रेष ओढून घ्यायचे। इथे मी पाठीमागच्या भागाला 1.5 इंचावर गळा टाकलेला आहे, पाठीमागून बंद पाहिजे गळा। आणि आकार देऊन शोल्डर स्लोप देऊन घेतलेला आहे 1.5 इंचावर। आता यामध्ये आपल्याला पुढच्या भागाला अर्धा इंच उंची जास्त ठेवायची असते, ती अर्धा इंच उंची शोल्डरच्या बाजूने वरती ठेवायची असते। तर इथे मी तुम्हाला दाखवायला विसरलेली आहे, मी ते कटिंगमध्ये नंतर अर्धा इंच कट करणार आहे। आता आपला जो मुंड्याचा आकार आपण दिला तो मोजून बघायचा आहे, जो मुंडा आपला कस्टमरचा आहे त्याचा अर्धा भरला पाहिजे। शोल्डर स्लोपपासूनच कटिंग करायची आहे मुंड्याची सुद्धा, आणि जिथे आपण मार्किंग केले त्या पद्धतीने पूर्ण हे टॉपचं कटिंग करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला जिथे जिथे आपण खुणा करून घेतल्या तिथे कट मारून घ्यायचं आहे। म्हणजे बघा, कमरेच्या पुढे कंबर मागची पुढची बसली पाहिजे, बायसेप फिटिंगच्या ठिकाणी फिटिंग आली पाहिजे, यासाठी सगळीकडे कट मारलेत। आणि वरचा एक पदर उचलून मी मधला जो भाग आहे आपला तो पुढचा भाग येणार आहे, त्यामुळे पुढच्या भागाच्या मुंड्याचे अर्धा इंच आतून मी कट करून घेतले। आणि नंतर बघा, मी वरचा भाग अर्धा इंच वरून कट करून घेतलाय, म्हणजे पुढचा भाग आपला अर्धा इंचाने उंचीने जास्त झाला, म्हणजे गळा पाठीमागे सरकत नाही। त्याच्यानंतर आता आपल्याला बाहीची कटिंग करायची, तर खालून मी अगोदर एकसारखं कट करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला द्यायचे दंड घेराचा अर्धा आणि 2 इंच मार्जिन। आणि पूर्ण उंची जी आहे आपली बाहीची तेवढी मी टाकलेली आहे, तुमची जी असेल ती तुम्ही टाकू शकता। तेवढीच उंची पुढे जरा घेऊन इथे मी दिलेला आहे बायसेपचा अर्धा आणि त्यापुढे 2 इंच मार्जिन। आता जिथे आपला बायसेप आलेला आहे इथे पण मी
एल्बोच्या ठिकाणी जो दंडघेर आलाय त्याचा अर्धा दिलेला आहे आणि नंतर या तिन्ही रेगा मी जोडून घेतलेत आणि पुढे 2 इंचाचं फिटिंग मार्जिन ठेवलेलं आहे। आता इथे पण उंचीचे इथे सरळ रेघ देऊन 3 इंचावर मी एक खूण करून घेतली, तिथून खाली अर्ध्या इंचावर यायचं आहे आणि बघा कोपऱ्यातून जो आपला बायसेप आला होता तिथे तिरकं स्टेप लावून मुंड्याचा अर्धा जिथे येतो तिथे खूण करून घेतलेली आहे। ही झाली आपली कॅप हाईट आणि तिथेच एक तिरकस रेघ देऊन मध्य काढून घ्यायचं आहे आणि त्या मध्यावर वरती अर्धा इंच रेघेच्या आणि खाली अर्धा इंच अशा खुणा करून आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर मी आता बघा इथे फक्त पाठीमागचा आकार देऊन घेतलेला आहे। ज्यावेळी मी बाही जोडणार आहे तेव्हा मी पुढचा आकार मुंड्याचा कट करणार आहे। नंतर फिटिंगला पण एक कट मारून घ्यायचं आहे। आता आपण जोडायचं कसं ते बघूयात। तर मी गळ्यासाठी पुढच्या भागाला थोडा हुक लावण्यासाठी थोडा कट मारून घेतलेला आहे आणि एक पट्टी तयार करून घेतली प्रेसनीच। ती पट्टी आपण आता जोडून घेऊयात। या पद्धतीने पट्टी घेतलेली आहे मी तयार करून आणि ती आता फक्त जोडणार आहे मी। तर मधोमध जे फोल्ड मी केलेलं आहे ते पट्टी उघडून आपलं टॉपचं जे कापड आहे ते मी मधोमध ठेवून एक टिप मारून घेणार आहे। कसं असतं बोट नेकला पण मग डोक्यातून घालताना घट्ट होऊ नये म्हणून मी हे 2 हुक लावणार आहे पुढच्या साईडला। त्यासाठी ही पट्टी तयार करून घेते। हुक आहे पट्टी आणि नंतर मग ती मी दुमडून बरोबर एक कुंची करून खाली एक टिप मारून घेणार आहे त्रिकोणी अशी। बॉक्स तयार करून घ्यायचा आहे टिपचा इथे, म्हणजे फिक्स होऊन जाईल ही पट्टी आपली इथे। व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कारण मग चुनी सुद्धा येऊ शकते टॉपला आपल्या। कापड सापडायला नको दुसरीकडचं, पट्टीलाच फक्त टिप बसायला पाहिजे। हे आपलं फिक्स करून झालेलं आहे। यानंतर आपल्याला आता माफ करा डायरेक्ट माझा टॉप आलेला आहे बाही जोडण्यावर, कारण मध्येच कॅमेरा ऑफ होता ते माझ्या लक्षात आलेलं नाही। तर गळा कसा जोडला ते गळा जोडून घेतलेला आहे, गळा आणि शोल्डर मी। आता आपण बाही लावणार आहोत, तर बाही लावण्या अगोदर मी बघा पुढचा मुंडा कट करून घेतलेला आहे आणि बरोबर बाही आपली कटिंग झालेली आहे मापानुसार, त्यामुळे कमी जास्त होणार नाहीये। जास्त झाली तरी आपण कट करू शकतो कारण टॉप हे जरा लूजच असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। फक्त ब्लाऊजला आपल्याला परफेक्ट ब्लाऊजच्या बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा मॅच व्हायला लागतो। तसं कुर्तीमध्ये टॉपमध्ये जरी एक्स्ट्रा बाही झाली तरी आपण थोडी कट करून टाकू शकतो। आता ही 3/4 साईजची बाही आहे, तर खालच्या साईडला मी फोल्ड करून टिप मारून घेणार आहे अशी। आता अजून एक टिप मारून घ्यायची किनारीवरून। याच पद्धतीने दुसरी पण बाही जोडून दाखवलेली आहे। तर आता फिटिंग करायची आहे आपण, तर 2 इंचावर आपल्याला मार्जिन जे दिलं होतं तसं 2 इंचावर खूण करून घेऊन फिटिंगची टिप टाकून घ्यायची आहे। सगळीकडे आपण समान मार्जिन ठेवलेलं आहे 2-2 इंचाचं। तशीच मी पूर्ण टॉपपर्यंत जो आपला हिपचा कट आहे तिथपर्यंत टिप मारून घ्यायची ही। आणि आता तिथूनच रिटर्न परत टिप फिरवायची आहे टॉप फिरवून।
एक बाहेरून एक्स्ट्राची टीप द्यायची आहे, जर घट्ट होत असेल तर कस्टमरला आपल्याला उसवता येईल म्हणून. या पद्धतीने आपली ही दुसरी पण टीप झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूचे पण अशीच फिटिंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूची आपली फिटिंग झालेली आहे. आता आपल्याला खाली जो टॉपचा भाग असतो त्या भागाला आपल्याला फोल्ड करून टिपा मारायच्या आहेत तिन्ही साईडला. तर अर्ध्या अर्ध्या इंचाचे असे फोल्ड करून घेतलेले आहे, कारण आपण जेव्हा उंची घेत असतो टॉपची त्या उंचीमध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कापड. ते सांगायला विसरले मी कटिंगच्या वेळी. जी पण तुमची उंची आहे त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि हे अर्धा इंचाची 2 फोल्ड होतात, म्हणजे 1 इंच फोल्डला जातो आणि वरती शोल्डर जोडायला अर्धा इंच जातं, त्यामुळे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. इथं बघा आपल्याला कट आलेला आहे, तिथून आपल्याला या पद्धतीत टीप मारायची आहे. तिथूनच जॉईन दुसऱ्या भागाला पण अशीच टीप मारत कंटिन्यू करायची आहे पूर्ण टीप. आता पाठीमागचा भाग चालू आहे, तर पूर्ण तिन्ही साईडला याच पद्धतीने टीप मारत जायचं आहे, अर्धा अर्धा इंचाचा फोल्ड करून. एवढा फोल्ड झाल्यानंतर आपल्याला अजून एक किनारीवरून टीप मारून द्यायचे, म्हणजे फिनिशिंग छान दिसते टॉपला. तर एवढ्या टिपा मारून घेईपर्यंत जर तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबा. आणि व्हिडिओ पण छान वाटत असेल तर लाईक करून टाका एक आणि शेअर करा. आपल्या चॅनलवर ब्लाऊजचे पण कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवत असते, ते पण तुम्ही बघितले नसतील व्हिडिओ तर जाऊन बघा. खूप छान फायद्याचे व्हिडिओ असतात आपले. खूप टिप्स दिलेले असतात. मुंडा कसा कटिंग करायचा, शोल्डर कशी ॲडजस्ट करायची, कॉलरचे ब्लाऊज, डीप नेक, कटोरी ब्लाऊज, साधा ब्लाऊज, प्रिन्सेस कट, सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत. बाहीची कटिंग, कटोरी कशी वाढवायची, मुंड्यामध्ये जर तुम्हाला घोळ येत असेल तर मग कसा ॲडजस्ट करायचा ब्लाऊज. जर शिवून तयार झालाय ब्लाऊज, कस्टमरची तक्रार आली की खूप मुंड्यामध्ये चुन्या पडतायत, तर मग त्या ब्लाऊजला कसा दुरुस्त करायचा, ह्या असल्या प्रकारचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. बघितले नसतील तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या आणि सगळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघून घ्या. खूप फायद्याचे व्हिडिओ आहेत तुमच्या. या पद्धतीने आपली ही किनारीच्या टिपा पण मारून झालेल्या आहेत. आता पूर्ण टिपा मारून झाल्यानंतर मी हा टॉप अंगात घातलेला पण व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तर आता आपण हा टॉप घालायला देऊयात कस्टमरला आणि दाखवूया. तर बघा किती छान आणि सुंदर बसलेला आहे टॉप. तर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा.